आपण करूच, पण आपला कोटा कसा वाढेल, कारण तो मार्च टू मार्च आहे डायरेक्ट. म्हणजे या वर्षी मीटिंग झाली की डायरेक्ट ती पुढच्या वर्षीच होते. त्यामुळे जर त्याच्यामध्ये कंपल्सन झालं, 100 जरी पकडले तर 5 वर्षामध्ये 500 लोक होतात, कमी होत नाही. आणि त्याच्यामध्ये मी सदन आहे तर कदाचित मी प्रकार नाही करणार, पण कोणी आपला गरीब कीर्तनकार भाऊ आहे त्याला जर सगळ्यांनी मदत केली की बाबा तू कर यावर्षी, तुझं काहीतरी बरं होऊन जाईल, तर अशी जर आपण तयारी केली तर एक मोठा फायदा त्याच्यामध्ये होऊ शकेल. आणि मला खात्री आहे की हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सुद्धा मला तरी असं वाटतं की जे आपल्या मंडळीमध्ये सत्काराचा विषय असेल तर त्याचंही नियोजन आपण आजच करून टाकलं पाहिजे. आणि फक्त त्या दिवशी मी महाराजांना सांगितलं की कीर्तनकारांचा जसा फेटा आहे, जसा त्या गुरुदेवांनी फेटा घातला आहे, तसाच फेटा आपण मुख्यमंत्र्याला आपल्या हास्य म्हणजे घालावा. आणि आपले मुख्यमंत्री फार दिलदार मनाचे आहे आणि निश्चितपणाने ते आपल्याला कीर्तनकारांकरता कायम मदत करत असतात. पुढेही मदत करण्याचा त्यांचा निश्चितपणाने मानस राहणार आहे. म्हणून मी काही लोकांना सांगितलं, काही लोक वेगळ्या विचाराने आपल्याला मांडतील की बाबा गुलाबराव पाटील हा मतदानाकरता करतोय, इलेक्शन करता करतोय. माझ्या मनात ते पाप नाही. प्रारब्धात असेल तर मिळेल, नाही तर मिळणार नाही. त्याचा आपण विचार पण करत नाही. की सेवा करणाऱ्याने त्याची फलश्रुती व्हावी अशा विचाराने जर सेवा करत असेल तर ती भाजी खारीच होते, ती राहत नाही, तोंडात ती जात नाही, खात नाही म्हणतात. त्यामुळे ही जी सेवा आहे ही मला तरी असं वाटतं की आम्ही परमेश्वर रूपी लोक तुमची सेवा करण्याची ही आमची मनामधली मानसिकता समजतो मी स्वतःला. कारण की तुम्ही आहे म्हणून काहीतरी समाज एका लाईनीने चालतोय. काही ठिकाणी रुळावर येत्या गाड्या, तर काही काही रुळावरच्या गाड्यावरती येणं मुश्किल होऊन जाते खाली गेलेल्या. तर हा एक योग आला आहे आपल्याला. आणि मी तर हेच म्हणेन की सगळ्या आमदारांनी, सगळ्या मंत्री महोदयांनी जी आम्हाला मदत केलेली आहे त्यांचेसुद्धा मी या निमित्ताने आभार मानतो. हा कार्यक्रम जवळपास 4 वाजता मुक्ताईनगरला त्यांचा कार्यक्रम आहे. त्यांनी तिथे 1.5 तास दिला आहे, पण आपण तो 2 तास पकडतोय. आणि शेवटी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.